हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रफुल्ल पटेलांचा प्रयत्न. चर्चा झाली असती तर अजितदादांनी कानावर घातलं असतं पटेलांचं वक्तव्य. तर अजित पवारांचे विश्वासू विलास लांडेंचा चर्चा झाल्याचा गौप्यस्फोट. अजित पवारांच्या विमान अपघात तांत्रिक बिघाडामुळे झालेला असावा, माजी विमान वाहतूक मंत्री आणि राष्ट्रवादी नेते प्रफुल्ल पटेलांचं निरीक्षण. तर अजितदादांचा अपघात म्हणजे ऑपरेशन लोटसचा भाग, राऊतांचा गंभीर आरोप. सुनेत्रा पवारच राष्ट्रवादीच्या सर्वेसर्वा होणार असल्याचे प्रफुल्ल पटेलांकडून संकेत. उपमुख्यमंत्री पदापाठोपाठ सुनेत्रा पवारांच्या खांद्यावर पुणे आणि बीडच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर अजित पवार सकारात्मक होते. अजित पवारांचे विश्वासू विलास लांडेंचा मोठा दावा. तर विलीनीकरणाआधी दादांनी आमच्याशी चर्चा केलीच असती, प्रफुल्ल पटेलांची स्पष्टोक्ती. पार्थ पवार लवकरच राजकारणात सक्रिय होणार असल्याची माहिती. राज्यसभेच्या 6 वर्षांच्या टर्मसाठी पार्थ इच्छुक. लवकरच राज्यसभेवर वर्णीची शक्यता. चंद्रपूर काँग्रेसमधील अंतर्गत वादावर दिल्ली दरबारी अखेर तोडगा. प्रतिभा धानोरकरांचा महापौर तर विजय वडेट्टीवारांचा उपमहापौर होणार, सूत्रांची माहिती. मीरा भाईंदर महापालिकेतील महापौर निवडीवरून मराठी अमराठी वादाला जोर. डिंपल मेहता यांच्या महापौर पदाला मराठी एकीकरण समितीचा विरोध. शहरभर निषेधाचे फलक. लोकसभेतल्या गोंधळी खासदारांवर निलंबनाची कारवाई. अध्यक्षांवर पेपर भिरकावणाऱ्या 8 खासदारांचं निलंबन. महाराष्ट्रातले काँग्रेस खासदार प्रशांत पटोळे यांचाही समावेश. अमेरिकेसोबतचा व्यापारी करार जनतेच्या हितासाठीच. विरोधकांच्या आरोपांनंतर भाजपचं स्पष्टीकरण. कृषी आणि दुग्ध व्यवसाय क्षेत्राला संरक्षण देण्यात आल्याचीही स्पष्टोक्ती. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. आपण बघताय 10च्या बातमी एबीपी माझापर्यंत. आणखी काही घडामोडी. बातमी येते दिल्लीमधनं. लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात वादळी झाली आहे. दोन्ही सभागृहात चर्चा राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर सुरू आहे, पण राहुल गांधींनी चीनचा मुद्दा उपस्थित केल्यामुळे